ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा तुफान राडा। ठाकरेंच्या वाहनावर शेण, नारळ, बांगड्या फेकल्या। राड्यानंतर आज मातोश्रीवर बैठक। प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन असते। ठाण्यात मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांकडून जामीन मंजूर। जामीन मिळताच महिला आंदोलकांनी राज ठाकरेंना व्हिडिओ कॉल केला। हे नाग नव्हेत, मोदींसमोर वळवळणारे मांडूळ। ठाण्यातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता घणाघात। मंत्रालय मुंबईला हवं की अहमदाबादला? उद्धव ठाकरेंचा टोला। विधानसभेत मशालीची धग दाखवून देणार, ठाकरेंचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज कागलमध्ये मेळावा। मेळाव्यातून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचं रणशिंग फुंकणार। मनोज जरांगेंची आज पुण्यामध्ये जनजागृती शांतता रॅली। तब्येतीत बिघाड झाल्यानं जरांगेंवर उपचार। रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं उघड। 6 परीक्षार्थींनी कानात डिव्हाइस लावून कॉपी केल्याची माहिती समोर। आज देशभरात नीट पीजीची परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका न्यायालयानं फेटाळल्यानंतर देशभरात 185 शहरांमधील 500 केंद्रांवर परीक्षा होणार। हिंडनबर्ग रिसर्चचे सेबी प्रमुखावर गंभीर आरोप। सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांचीच अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।